मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी असते ती राणीला खूप त्रास होत असतो. ती एकटीच खूप रडते आणि इंग्रजीत तिला आणखीन पेमेंट देतो. म्हणतो की हे धर तुझं पेमेंट आणि तुला जी यायच करायची ती कर. तू फक्त माझ्या याच्यामध्ये एक फक्त कामवाली बाई आहेस, समजलं का? आणि हे तुझं पेमेंट. आत्तापर्यंत आमचं घर एवढं एकत्र ठेवलं आहे ना, त्याचं तुला हे पेमेंट. आणि गणपती उत्सवात तू एवढंसं डेकोरेशन वगैरे केलं त्यामुळं तुला हे बक्षीस म्हणून देतोय मी. आणि हे धर तुझं पहिल्या महिन्याचं पेमेंट असं म्हणतो. तर आता इंग्रजीत तिला ज्या राणी असते तिला खूप वाईट वाटतं. राणी म्हणते की इंग्रजी सर असे का वागतायत माझ्यासोबत. आणि ती म्हणते की हे बघा इंग्रजी सर, मी हे पैशासाठी किंवा कशासाठी नाही केलेलं, हे आपल्या माणसांसाठी, आपल्या माणसांची मनं जुळण्यासाठी केलं आहे. तुम्ही मला पैसे देतायत म्हणजे मला परक करताय तुम्ही पैसे देऊन, आणि मला मोलकरीण का समजताय तुम्ही, असं ती म्हणते. तर आता इंग्रजीत म्हणतो की तू मोलकरीण आहेस या घराची आणि तुला मोलकरणीच समजणार आहे मी. तू काळजी करू नको, अगं तुला मी काय समजतो ना हे तुला माहीत नाही अजून. आणि हे बघ, कधीच या घराची मालकीण व्हायला बघू नकोस. तू ह्या घराची मालकीण कधीच होऊ शकत नाही आयुष्यात, असं तो म्हणतो. तर राणीला खूप वाईट वाटतं. तर आता राणी तिथे लगेच झोपते. तर आता इकडं सकाळी सकाळी इंग्रजीतला ऑफिसला जायचं असतं आणि ऑफिसला जायसाठी जायला निघत होतो, पण त्याच्या शर्टचं बटन तुटतं. तो म्हणतो की आता कसं बसवायचं हे बटन. तर राणी म्हणते की इंग्रजीत सर मी देऊ का बसून तुमच्या शर्टचं बटन. तर इंग्रजीत म्हणतो हो दे बसून चल. तर राणी आता तिथे बेडवर चढते आणि इंग्रजीतच्या शर्टचं बटन लावत असते. इंग्रजीत राणीकडे बघतो आणि राणी इंग्रजीतकडे. राणी इंग्रजीतच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते. तर आता रात्री इकडं जी राणीची आई असते, राणीची आई आणि बुवा हे म्हणतात की बुवा म्हणतात तुला बोलायचं का राणीसोबत, देऊ का फोन लावून. तर ती म्हणते की हो द्या ना हो, खूप दिवस झाले राणीला फोन नाही केला. तर आता ते राणीला फोन करतात. राणी बोलण्यासाठी बाहेर येते टेरेसवरती आणि ती म्हणते की राणीला विचारतात काय ग राणी, तू खूप सुखात असेल तिकडे, आणि काय ग काय चाललंय तुझं वालं, काय करत होतीस. तर राणी म्हणते की काही नाही आबा, बुवा आत्ताच आवडलंय. तर आता बुवा म्हणतात खूप खुश आहे ना राणी तू, तुला काही दुःख तर नाही ना, काही त्रास होतोय का तिकडे. तर राणी म्हणते की ना खूप त्रास होतोय मला, असं म्हणायला लागते. तर आता बघूया पुढील भागामध्ये आता राणी काय सांगणार आहे बुवाला आणि तिच्या आईला, हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या.